आता पाहूयात आणखीनही महत्त्वाच्या बातम्या। कोल्हापूर नागपूर महामार्ग चौपदरीकरणाचे काम वेगात सुरू, आंबा घाटातील कामाला वेग, अवघड वळणं कमी करण्यावर भर। खेडमध्ये कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस, प्रशासनाकडून येलो अलर्ट जारी, तर अलिबागमध्ये सर्वाधिक 484 मिलीमीटर पावसाची नोंद। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मागील 2 दिवसांपासून संततधार पाऊस, काही ठिकाणी साचलं पाणी, तर शेतकऱ्यांना दिलासा। वाशिमच्या मंदोरा तालुक्यामध्ये पावसाची हजेरी, पावसामुळे पिकांना जीवदान। गोंदियामध्ये पावसाचं पाणी घरामध्ये शिरल्यानं साहित्याचं नुकसान, ग्रामपंचायतने रस्ता बांधला पण नाला तयार केला नसल्यानं पाणी नागरिकांच्या घरात। वाशिम जिल्ह्यामध्ये गेल्या 4 ते 5 दिवसांपासून पावसानं दडी मारल्यानं शेतकरी चिंतेत, पेरणी केल्यानं शेतीला आणि आता तुषार सिंचनानं पाणी देण्याची व्यवस्था। चाळीसगाव तालुक्यामधल्या काही भागात चांगला पाऊस झाल्यानं 52% पेरण्या पूर्ण, 5 ते 6 दिवसांपासून पावसानं पाठ फिरवल्यानं अजूनही काही भागात पेरण्या खोळंबल्या, शेतकरी अजूनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत। परभणी जिल्ह्यामध्ये 5 दिवसांच्या खंडानंतर पावसाची हजेरी, पावसाच्या हजेरीनंतर खोळंबलेल्या पेरण्यांना पुन्हा सुरुवात। वर्धा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा, काही भागात अपेक्षित पाऊस न झाल्यानं लागवडीचा खोळंबा, पाऊस झालेल्या भागामध्ये लागवडीची कामं वेगात। धुळे जिल्ह्यामध्ये पावसाच्या हजेरीनंतर शेतकऱ्यांकडून पेरणीला सुरुवात, यंदाच्या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांकडून सोयाबीन लागवडीला सुरुवात, दमदार पावसानंतर लागवड क्षेत्र वाढणार, कृषी विभागाची माहिती। राज्यात येत्या 5 दिवसांमध्ये पाऊस सर्वदूर बरसणार, अरबी समुद्रामध्ये मान्सूनच्या प्रवासाला पोषक स्थिती, पावसाअभावी खोळंबलेल्या पेरण्या सुरू होणार। मुंबईत शेवटच्या आठवड्यामध्ये मान्सून सक्रिय होण्याचा अंदाज, 24 आणि 25 जूनला मुंबईमध्ये मुसळधार पावसाची शक्यता। ठाण्यामधल्या गावंडबाग परिसरामध्ये इमारतीचा पत्रा कोसळला, फुटबॉल टर्फवर पत्रा उडून पडल्यानं खेळणारी 8 मुलं जखमी, काहींना गंभीर दुखापत, ठाण्याच्या बेतनी रुग्णालयामध्ये उपचार सुरू, जखमींची प्रताप सरनाईकांकडून भेट। बुलढाण्यामधल्या राजूर घाटामध्ये मुक्ताईंची पालखी दाखल, हरिनामाच्या जयघोषानं राजूर घाट दुमदुमला, पालखीचा आज बुलढाण्यामध्ये मुक्काम।